यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली। भारत आणि सायप्रस यांच्यातील धोरणात्मक सहकार्य दोन्ही देशांच्या आर्थिक आणि सेवा केंद्रांना जोडून व्यापारासाठी नवीन संधी निर्माण करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। या धोरणात्मक सहकार्यामुळे सायप्रसमधील भारतीय कंपन्यांसाठी पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि कृषी यासारख्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण होतील। तसंच भारतात वेगानं विस्तारणाऱ्या जहाज बांधणी आणि सागरी उद्योगांमध्ये नवीन गुंतवणुकीला देखील चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हा दोन्ही देशातील सहकार्याचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे। अलीकडच्या वर्षांमध्ये लष्करी देवाणघेवाण आणि प्रशिक्षण सहकार्य वाढल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। भारत आणि सायप्रसनं सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी क्षेत्रातही सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं। हम साइप्रस के साथ मिलकर गिफ्ट सिटी को एक ग्लोबल फाइनेंशियल और सर्विसेज हब बनाने के विजन को गति देंगे और दोनों देशों के इनोवेशन और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच कनेक्ट बढ़ाएंगे। फ्रेंड्स, रक्षा और सुरक्षा सहयोग भी हमारे संबंधों का एक महत्वपूर्ण स्तंभ है। हमें बहुत खुशी है कि पिछले कुछ वर्षों में दोनों देशों के बीच मिलिट्री एक्सचेंज और ट्रेनिंग सहयोग बढ़े हैं। आज हमने साइबर सिक्योरिटी, मैरीटाइम सिक्योरिटी और काउंटर टेररिज्म सहयोग को भी और मजबूत करने का निर्णय लिया है। इतना ही नहीं, हम इंडो पैसिफिक ओशन इनिशिएटिव और इंडिया मिडिल ईस्ट यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर जैसे महत्वपूर्ण पहलों से कनेक्टिविटी सुनिश्चित करने के लिए भी साथ मिलकर काम करेंगे। गुंतवणूक जवळपास दुप्पट झाली आहे। हे दोन्ही देशांमधील वाढत्या विश्वासाचं प्रतिबिंब आहे। भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे नवीन संधींची मोठी दालनं अधिकच खुली झाली आहेत। या घडामोडींच्या आधारे पुढील 5 वर्षात ही गुंतवणूक दुप्पट करण्याचं दोन्ही देशांचं उद्दिष्ट आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले। ही वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी भारत आणि सायप्रस दरम्यानच्या दीर्घकालीन संबंधांना धोरणात्मक सहकार्याच्या पातळीवर नेत असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली। आज जब भारत और यूरोप अपने संबंधों में एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं, तो साइप्रस इस समय न केवल यूरोपियन यूनियन काउंसिल की अध्यक्षता कर रहा है, बल्कि भारत और पूरे यूरोप के बीच एक महत्वपूर्ण इन्वेस्टमेंट गेटवे के रूप में उभर रहा है। फ्रेंड्स, साइप्रस भारत के टॉप 10 इन्वेस्टर्स में से एक है। पिछले एक दशक में साइप्रस से भारत में निवेश लगभग डबल हुआ है। दोनों देशों के बीच ट्रस्ट बढ़ा है। भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं। इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं। गेल्या वर्षी आपण सायप्रस भेटीत देशाच्या सर्वोच्च सन्मानानं सन्मानित केल्याचं स्मरण करत यातून भारताविषयीचा आदरच प्रतिबिंबित झाला, असं पंतप्रधान म्हणाले। त्या संपूर्ण दौऱ्यादरम्यान सायप्रसनं दाखवलेली आत्मीयता, स्नेह आणि भारताशी असलेले विशेष ऋणानुबंध मनापासून अनुभवता आले, असं ते म्हणाले। सायप्रसच्या अध्यक्षांचा हा भारत दौरा उभय देशांच्या सामायिक प्रवासातील एक पुढील महत्त्वाचा टप्पा आहे। भारत आणि सायप्रस यांच्यातील मैत्री ही दृढ असण्यासोबतच भविष्यवेधी देखील आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं। लोकशाही आणि कायद्याचं राज्य यासारख्या मूल्यांवरील सामायिक विश्वास हाच दोन्ही देशातील भागीदारीचा पाया आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं।
या संधींचा उपयोग करून सायप्रस भारताच्या वाढत्या जागतिक भूमिकेला, ज्यात सुधारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या हक्काच्या स्थानाचाही समावेश आहे, त्याला पाठिंबा देत असल्याचा पुनरुच्चार सायप्रसच्या अध्यक्षांनी केला. सायप्रसचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली